बिग बॉसच्या घरामध्ये सर्वजण लिव्हिंग एरियामध्ये बसलेले असतात. तर तिथं निकी जात असते. निकी जात असताना ती संग्रामला बोलता बोलता म्हणते, याला शिकवा असं म्हणते. तेव्हा डी.पी. दादा म्हणतात की तू याला म्हणतेस का? तेव्हा ती मग नंतर फिरून थोडंसं व्यवस्थित बोलायला लागते आणि आत जाते. आत गेल्यावर अरबाजला म्हणते, मी आता याला म्हणलं, आता याच्यावरच बोलणार हे सगळेजण असं म्हणते. मग पुन्हा येऊन ती पण लिव्हिंग रूममध्ये येऊन बसते अरबाजच्या बाजूला आणि बोलते. मग तेव्हा डी.पी. दादा म्हणतो, तुझं शिकवून झालं का? तू शिकवली का? मग असं बोलतात डी.पी. दादा. मग झाल्यावरती म्हणते, मी पहिल्याच दिवशी ओळखलं होतं फ्लॉप शो आहे म्हणून आणि विकेंडला तर सगळ्यांनाच समजलं असं म्हणते. आणि ती संग्रामला म्हणते की तुमच्यात जर दम असला तर समोर बोला असं म्हणते. आणि संग्राम म्हणतो, तुमच्या दोघांपैकी एक जण जाणार आहे, आता कोण कोण कुणाला काढणार हे तुम्हालाच ठरवायचं आहे असं संग्राम म्हणतो. तिने म्हणते, 3 वेळा ट्राय केलं तरी काही फरक पडणार नाही असं म्हणते निकी. मग त्या दोघांच्यामध्ये थोडंसं बोलणं होतं आणि समोरून बोला असं म्हणल्यामुळं संग्रामला पण राग येतो आणि म्हणतो, कोणामुळं कोण खड्ड्यात जाईल काही सांगता येत नाही. तेव्हा म्हणते, तुम्ही तर खड्ड्यातही नाही तळातही नाही, ना तळ्यात ना मळ्यात असं म्हणते निकी. आणि असं ती संग्रामला काही काही बोलत असते. आणि तुम्ही वाईल्ड एंट्री आहे तुमची आणि तुमचं पहिल्याच आठवडा आहे, आता पुढच्या पूर्ण आठवडाभर टाळ्या वाजवायच्या आहेत म्हणून टाळ्या वाजवून पण दाखवते.